मी एक विवाहित महिला आहे. काही दिवसांपूर्वीच माझे लग्न झाले. मला सांगण्यात आले की माझी एक नणंद खूप आजारी आहे आणि ती फक्त तिच्या खोलीतच मर्यादित आहे. परंतु मला सांगण्यात आले नाही की तिला इतर काही समस्या आहेत. लग्नानंतर मी या घरात आल्यापासून मी अनेक विचित्र हालचाली पाहिल्या आहेत. आज सकाळीच मी माझ्या नणंदला नाश्ता देण्यासाठी उठली. दररोज माझे सासरे तिला दिवसातून 3 वेळा जेवण देण्यासाठी जात असत. मी माझ्या नणंदच्या खोलीकडे जाताच माझे सासरे अचानक रागाने ओरडले. ते म्हणाले, "थांब, जर तू भविष्यात असे करण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल." त्यांची गर्जना ऐकून माझे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. माझे पती ताबडतोब त्यांच्या जागेवरून उभे राहिले आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना गप्प राहण्याचा इशारा करायला सुरुवात केली. मी खूप घाबरले होते. मी काहीही केले नसतानाही ते माझ्याशी असे का वागले हे मला समजत नव्हते. मला फक्त त्यांना मदत करायची होती, पण त्यांची वृत्ती पाहून माझे डोळे पाणावले. त्यांनी ज्या पद्धतीने मला फटकारले त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आले. माझ्या आईवडिलांनी मला असे ओरडून काहीही करण्यास कधीही मनाई केली नव्हती. म्हणूनच मी पूर्णपणे शांत झाली आणि स्वयंपाकघरात गेली. ते माझे सासरे होते, म्हणजेच ते माझ्या वडिलांच्या बरोबरीचे होते. माझ्या लग्नाला जास्त वेळ झाला नव्हता, त्यामुळे मला प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावे लागले. पण स्वयंपाकघरात आल्यानंतर माझे हृदय खूपच थरथर कापत होते. माझी प्रकृती खूपच वाईट होत चालली होती. मला नुकतेच काय झाले होते जणू काही माझी समजण्याची क्षमताच संपली होती. काही क्षण पुढे गेले की अचानक माझा नवरा स्वयंपाकघरात आला आणि मला मिठी मारली आणि म्हणाला, "काय झाले? तू इथे का आली आहेस?" माझ्या डोळ्यातून जे अश्रू येणार होते, मी लगेच ते अश्रू पुसून काढले आणि डोके हलवत म्हणाली, "नाही, असं काही नाहीये. मी ठीक आहे." पण माझा आवाजच मला रडत आहे हे सांगण्यासाठी पुरेसा होता. त्याने लगेच मला त्याच्याकडे वळवले आणि म्हणाला, "मला माहीत आहे की पप्पांनी तुझ्याशी गैरवर्तन केले आहे, पण मी त्यांच्या वतीने माफी मागतो. खरं तर ते दीदीच्या खूप जवळ आहेत. ते तिची सगळी कामं स्वतःच्या हातांनी करतात. म्हणून आता जर कोणी त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना राग येतो." मी गप्प होती. मी बोलली नाही आणि मी माझ्या नणंदचा चेहराही पाहिला नव्हता. हेच कारण होते की मला खूप उत्सुकता वाटू लागली होती. माझा नवरा बराच वेळ माझ्याशी बोलत राहिला. माझा मूड सुधारल्यानंतर तो त्याच्या कामावर निघून गेला, तर मीही मान हलवून स्वयंपाकघर सांभाळू लागली. थोडा वेळ झाला होता आणि अचानक मला एका महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. मी लगेच हात स्वच्छ केले आणि स्वयंपाकघरातून बाहेर आली. खोलीतून ती ओरड सतत येत होती. जणू काही एखाद्या महिलेला वेदना होत असल्यासारखे वाटत होते. मी लगेच माझ्या नणंदच्या खोलीकडे गेली. मी या खोलीत जायला हवे होते का? जर कोणाला याबद्दल वाईट वाटले तर? पण तिला वेदना होत होत्या. मला तिला कोणत्याही किमतीत मदत करायची होती. असा विचार करत मी तिच्या खोलीजवळ गेले, पण भीती खूप जास्त होती. मी दार उघडण्यापूर्वीच खोलीचा दरवाजा उघडा होता. माझे सासरे माझ्यासमोर उभे होते. त्यांचे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. त्यांची तब्येत वाईट होती. त्यांचे केस विखुरलेले होते आणि त्यांचे कपडेही खूप खराब होते. मी लगेच 2 पावले मागे सरकली. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, "काय झाले? तू इथे कशी आलीस?" मी लगेच गोंधळली आणि स्वतःला सावरत म्हणाली की "बाबा, दीदी ओरडत होत्या. काय झालं? त्या ठीक आहे ना?" त्यांनी हो म्हणून मान हलवली आणि माझ्याकडे बघत म्हणाले की "पुन्हा इथे येण्याचा प्रयत्न करू नकोस." मी पूर्णपणे गप्प झाली. मी विचार केला की बोलण्याची ही कोणती पद्धत होती? शेवटी खोलीत असे काय घडत होते
किती वेदनेने ओरडत होती. आता मला अस्वस्थ वाटत होते. क्षणभर मला वाटले की माझ्या नवऱ्याला फोन करून संपूर्ण कहाणी सांगावी. त्याला सांगावे की त्याचे वडील त्याच्या बहिणीसोबत काय करत आहेत हे मला माहीत नाही, पण जर मी ही चूक केली असती तर कदाचित माझे घर कधीच वाचले नसते. मी एकुलती एक मुलगी होते. मला निरोप देताना माझ्या आईवडिलांनी मला समजावून सांगितले होते की मुली, तुला तुझा संसार सुखाने करायचा असेल तर सासरच्यांनी सांगितल्याप्रमाणे वागायचे आहे. आम्हाला तुझ्याकडून कोणतीही तक्रार नको आहे. हो, तू आमची एकुलती एक मुलगी आहेस, पण आम्ही तुला कधीही तुझे घर उद्ध्वस्त करू देणार नाही. मला माहीत होतं की जर मी माझ्या सासरच्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तर माझा नवरा मला कधीच माफ करणार नाही. म्हणून मी शांत झाले आणि शांतपणे माझ्या कामात स्वतःला मग्न केले. काही मिनिटांनी मला एक वेदनादायक आवाज ऐकू येत होता, पण आता त्याकडे लक्ष देणे मला आवश्यक वाटले नाही, कारण मला माहीत होते की जर मी त्याकडे लक्ष दिले तर मला अनावश्यकपणे वाईट वाटेल. मी शांतपणे माझे काम लवकर पूर्ण केले आणि माझ्या खोलीत येऊन झोपली. मला माझ्या सासऱ्यांचे रूप वारंवार आठवत होते. ते घामाने भिजले होते. त्यांचे कपडे खराब झाले होते. मला अनेक गोष्टींबद्दल भीती वाटत होती, पण मला काहीही चुकीची कल्पना करायची नव्हती. जर मी त्यांच्याबद्दल काही चुकीचे मत निर्माण केले असते तर ते खूप वाईट झाले असते. पण आज मी ठरवलं होतं की आज रात्री माझा नवरा घरी परतल्यावर मी त्याला नक्कीच याबद्दल बोलेन की दुपारी तुमची बहीण वेदनेने रडत होती, पण तुमचे वडील काहीही करत नव्हते. ते मला सांगत होते की ती ठीक आहे आणि मला इथे येण्याची गरज नाही. संध्याकाळ झाली तसतसे माझे पती आणि दीर घरी परतले. माझ्या नवऱ्याला पाहून मी फुलून गेली. आमच्या लग्नाची ती सुरुवात होती. त्यांना पाहताच मी हसली आणि लगेच पाणी घेऊन उभी राहिली. त्यांनी हसतच माझ्या हातातून पाण्याचा ग्लास घेतला आणि माझ्याकडे पाहिले आणि ते त्यांच्या खोलीत गेले. मी माझ्या नवऱ्याशी व्यवस्थित बोलता यावे म्हणून त्याच्या मागे गेली. मी खोलीत प्रवेश करताच अचानक माझ्या पतीने मला मानेने धरले आणि भिंतीवर ढकलले. तर मी श्वास रोखून त्याच्याकडे पाहत होते. तो अनेकदा असे करायचा आणि माझे हृदय खूप जोरात धडधडू लागायचे. माझ्यावर प्रेम करताना तो म्हणाला, आज दिवसभर ऑफिसमध्ये मी तुझी किती आठवण काढली हे तुला माहिती आहे का? मी तुझ्याशिवाय एक क्षणही घालवू शकत नाही. मी लाजेने मान खाली घातली. अचानक त्याने माझ्या हनुवटीवर हात ठेवला आणि अचानक बाहेरून एक मोठा आवाज आला. माझा नवराही माझ्यापासून वेगळा झाला आणि आम्ही दोघेही नवरा बायको एकत्र खोलीतून बाहेर पडलो. अगदी समोर माझा दीर चिंताग्रस्त डोळ्यांनी त्याच्या बहिणीच्या खोलीकडे पाहत होता. अचानक काय घडले याचे मलाही आश्चर्य वाटले. माझ्या पतीने त्याच्या भावाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि तो डोके हलवत होता. अचानक कोणीतरी खोलीचा दरवाजा जोरात वाजवायला सुरुवात केली आणि माझे हात पाय थरथर कापू लागले. कधी मी माझ्या दीरकडे पाहत होते तर कधी माझ्या नवऱ्याकडे, पण दोघेही शांतपणे उभे राहून ते दृश्य पाहत होते. अचानक खोलीचा दरवाजा उघडला आणि माझे सासरे खोलीतून बाहेर आले. त्यांची अवस्था दुपारसारखीच होती. त्यांचा चेहरा घामाने भिजला होता. कपडे खराब झाले होते आणि केस विस्कटलेले होते. दोघांनीही त्यांच्या वडिलांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि त्यांनी फक्त डोके हलवले आणि शांतपणे त्यांच्या खोलीकडे गेले. तर मी आश्चर्याच्या सागरात बुडत होते. मला वाटलं होतं की तो नक्कीच त्याच्या वडिलांना याबद्दल विचारेल. ते खोलीत काय करत होते? अशी कोणती समस्या उद्भवली होती की दीदी अशा प्रकारे ओरडत होती? मी काही बोलायच्या आधीच माझ्या नवऱ्याने माझ्याकडे पाहिले आणि थंड स्वरात म्हणाला, लक्ष्मी, लवकर टेबलावर जेवण वाढ, बाबा येणार आहेत.
तूही जाऊन तोंड आणि हात धु, त्याने त्याच्या भावाला सांगितले आणि खोलीकडे गेला. माझी सवय होती की जेव्हा जेव्हा मला कोणतीही समस्या येत असे तेव्हा मी पूर्णपणे गप्प बसायची. माझ्यासोबतही आता तेच घडत होते. मी शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि अन्न वगैरे गरम करायला सुरुवात केली. मी लगेच सर्व तयारी केली होती आणि आता टेबलावर जेवण वाढू लागली होती. थोड्या वेळाने माझे पती, दीर आणि सासरे जेवणाच्या टेबलावर बसले. मीही त्यांच्यासोबत बसली आणि जेवू लागली. पण आज माझी नजर वारंवार दाराकडे जात होती. मला इथे राहून 1 महिना झाला होता, पण आज त्या खोलीतून ज्या प्रकारचे आवाज येत होते, आजपूर्वी असे आवाज मी कधीच ऐकले नव्हते. म्हणूनच मला खूप भीती वाटत होती. मी माझा निर्णय अधिक दृढ केला होता. काही वेळाने जेवण झाले आणि सगळे हळूहळू उठून निघून गेले. पण आज त्या तिघांमध्ये काहीही संभाषण झाले नाही. अन्यथा नेहमीच जेवण आनंदी वातावरणात खाल्ले जात असे. माझे पती खोलीत जाताच मीही घाईघाईने सर्व आवरून त्यांच्या मागे गेली. मी खोलीत प्रवेश केला तेव्हा ते त्यांचे ऑफिसचे काम करत होते. मी त्यांच्या शेजारी बसली आणि हसून त्यांच्याकडे पाहू लागली. पण त्यांचा मूड खूपच खराब झाला होता. आमच्या घरात जेव्हा जेव्हा असे काही घडायचे तेव्हा तेव्हा माझ्या नवऱ्याचा मूड खराब व्हायचा. आताही तो खूप तणावग्रस्त दिसत होता. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याने लगेच माझ्याकडे लक्ष दिले. त्यांच्याकडे पाहून मी प्रश्नार्थक स्वरात म्हणाली, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कृपया माझ्याकडे दुर्लक्ष करू नका आणि मी काय म्हणत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझे बोलणे ऐकून त्याने मान हलवली. क्षणभर मला भीती वाटली की जर माझ्या नवऱ्याला मी जे बोलले ते वाईट वाटले तर तो रागवेल. पण मी हे विचारणे खूप महत्त्वाचे मानले, कारण मी अशा घरी राहू शकत नव्हती. मी दिवसेंदिवस त्रासाचा बळी होत होती. त्याच्याकडे पाहून मी म्हणाली, मला माहीत आहे की तुम्हाला या गोष्टीचे वाईट वाटेल, कारण तुम्ही मला आधीही मनाई केली आहेस. पण तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या बहिणीची तब्येत खूप बिघडते आणि ती जोरात ओरडते. पण तुमचे वडील अजिबात लक्ष देणे आवश्यक मानत नाही आणि जेव्हा मी खोलीत जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते मलाही नकार देतात. अनेकदा जेव्हा ते खोलीतून बाहेर येतात तेव्हा त्यांचा चेहरा घामाने भिजलेला असतो. कपडे खराब झालेले असतात आणि केसही विस्कटलेले असतात. हे सर्व काय आहे? ते तुमच्या बहिणीसोबत काय करतात? मला काहीतरी खूप वाईट वाटत आहे. मी आणखी काही बोलण्यापूर्वीच माझ्या नवऱ्याने माझ्या चेहऱ्यावर जोरात मारले. ते सहन न झाल्याने मी त्या क्षणी बेडवर पडली. त्याने माझे केस धरले आणि रागाने ओरडले, माझ्या वडिलांबद्दल आणि माझ्या बहिणीबद्दल इतक्या घाणेरड्या गोष्टी बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुला लाज वाटली पाहिजे. तर माझे संपूर्ण अस्तित्व लाजेच्या विळख्यात होते. मला विश्वासच बसत नव्हता की माझ्या पतीने मला तोंडावर मारले. आजपर्यंत माझ्या पालकांनी मला कधीही मारहाण केली नव्हती आणि लग्नाच्या 1 महिन्यानंतरच माझ्या पतीने माझ्यावर हात उचलला. मी उघड्या डोळ्यांनी त्यांचा चेहरा पाहत होते. मी काही बोलण्यापूर्वीच ते मला सोडून खोलीतून बाहेर पडले. माझे संपूर्ण अस्तित्व सुन्न झाले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझा नवरा मला मारेल अशी मी कल्पनाही केली नव्हती. मी त्याच्या बहिणीबद्दल विचार करत होते आणि त्याने माझ्या तोंडावर थाप मारली. माझ्यात काहीही करण्याची शक्ती नव्हती, पण मी असहाय्य होते. पण माझे अश्रू कोणत्याही परिस्थितीत थांबत नव्हते. मला खूप वेदना होत होत्या. क्षणभर मला वाटले की माझे सामान बांधून मी हे घर सोडावे, नाहीतर रात्रंदिवस इथे राहून मी मानसिक रुग्ण होईन. पण जर मी माझ्या घरी गेली असती तर माझे पालकही मला म्हणाले असते की या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची काही उपयोग झाला नाही.
ती तुझी चूक आहे. रात्र बरीच झाली आणि माझा नवरा कुठे गेला होता हे मला माहीत नाही. आता मला काळजी वाटायला लागली. मी त्यात स्वतःची चूक शोधत होते. मी माझ्या नवऱ्याशी असं बोलायला नको होतं. ते त्यांचे वडील होते आणि ती त्यांची बहीण होती. जर त्यांना मी जे बोलली ते वाईट वाटले म्हणून त्यामुळे किती मोठी समस्या निर्माण झाली, हा विचार करून माझी झोप उडाली. बऱ्याच वेळानंतर खोलीचा दरवाजा उघडला आणि मी लगेच उठून बसली. खोलीत आलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझा नवरा होता. मी लगेच बेडवरून खाली उतरली आणि त्यांच्या समोर आली आणि त्यांच्यासमोर हात जोडून म्हणाली, मला माहीत होते की मी तुमच्याशी खूप उद्धटपणे वागले आहे. मी तुमच्या वडिलांबद्दल आणि बहिणीबद्दल इतके चुकीचे बोलायला नको होते. पण विराज, मी जे पाहिले तेच बोलली. पण या गोष्टीबद्दल मी माफी मागते. मी पुन्हा असे बोलणार नाही. माझे म्हणणे ऐकून ते सहमत झाले नाही. त्यानं माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि बेडवर झोपायला गेले. याआधी ते माझ्यापासून दूर जाऊन कधीच झोपले नव्हते. यामुळे मला अधिक त्रास होत होता. मी बराच वेळ दाराजवळ उभी राहून विचार करत राहिली, पण पुन्हा त्यांच्याकडे जाऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्याची हिंमत माझ्यात झाली नाही. मी सोफ्यावर शांतपणे बसली आणि हे प्रकरण कसे सोडवायचे याचा विचार करू लागली. लग्नाच्या 1 महिन्यानंतर आमच्यात झालेले हे पहिलेच भांडण होते. नाहीतर आमचे नाते खूप चांगले होते. नवरा बायकोमध्ये खूप भांडणे होतात, पण आम्ही दोघेही तसे अजिबात नव्हतो. उलट आमच्यात खूप प्रेम आणि आपुलकी होती. रात्र हळूहळू जाऊ लागली आणि मला अजिबात झोप येत नव्हती. मी सतत माझ्या नवऱ्याकडे पाहत होते. अचानक माझ्या मनात एक विचार आला. सध्या माझा नवरा, माझा दीर आणि माझे सासरे सगळे झोपले आहेत. मी माझ्या नणंदला भेटायला जाऊ का? ती कशी आहे आणि काय करत आहे? काही काळापूर्वी आम्हा दोघांमध्ये खूप भांडण झाले होते, पण असं असूनही अचानक माझ्या मनात हा विचार आला. मी माझ्या जागेवरून खूप काळजीपूर्वक उठली. मी माझ्या नवऱ्याकडे एक नजर टाकली आणि शांतपणे खोलीतून बाहेर पडली. मी खोलीचा दरवाजा खूप काळजीपूर्वक बंद केला. माझे हृदय खूप धडधडत होते. अस्वस्थता मर्यादा ओलांडली होती. मी कसे पुढे जात होती हे फक्त मला आणि देवालाच माहीत होते. मी खोलीच्या जवळ आली. आता मला फक्त खोली उघडून आत जायचे होते. मग अचानक मला खोलीच्या आतून माझ्या सासऱ्यांचा आवाज ऐकू आला आणि मी लगेच स्वयंपाकघरात गेली. रात्रीच्या या वेळी माझे सासरे त्यांच्या मुलीच्या खोलीत काय करत होते याचा विचार करून माझे हृदय जोरात धडधडू लागले. नेहमीप्रमाणे जेव्हा ते खोलीतून बाहेर आले तेव्हा त्यांची अवस्था तशीच होती. त्यांचे कपडे फाटलेले होते आणि केस विखुरलेले होते. आज त्यांची प्रकृती आणखीनच बिकट होत होती. ते जोरात श्वास घेत होते. हे सर्व काय होते मला समजले नाही. ते थेट त्यांच्या खोलीत गेले. मी आता माझ्या नणंदला भेटू का? अचानक माझ्या मनात हा प्रश्न आला. जेव्हा मी खोलीतून बाहेर पडण्याचा धोका आधीच घेतला होता, तेव्हा मला एकदा खोलीत नक्कीच जायला हवे. असा विचार करत मी खोलीच्या दाराशी आली आणि मी हँडल फिरवून आत जाण्यापूर्वीच माझा नवरा खोलीतून बाहेर आला आणि त्याने इतक्या जोरात ओरड केली की माझे संपूर्ण अस्तित्व थरथर कापू लागले. मी त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो रागाने पेटला. त्याचे डोळे लाल होते आणि त्याच्या चेहऱ्यावर रागाचे भाव दिसत होते. मी पूर्णपणे स्तब्ध झाली. तो लांब पावले टाकत माझ्या जवळ आला आणि माझ्या तोंडावर जोरात थाप मारली आणि म्हणाला, तुला कदाचित प्रेमाची भाषा समजत नाही. मी तुला प्रेमाने समजावून सांगितले की तुला इथे येण्याची गरज नाही, तरीही तू या खोलीजवळ येण्याचे धाडस केलेस. त्याचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता.
माझे दीर आणि सासरे दोघेही त्यांच्या खोलीतून बाहेर आले होते आणि शांतपणे तमाशा पाहत उभे होते. मी लगेच माझ्या नवऱ्याला समजावून सांगितले, तुमचे वडील आताच तुमच्या बहिणीच्या खोलीतून आले आहेत आणि त्यांची प्रकृती खूप वाईट होत चालली आहे. एकदा तरी तुमच्या बहिणीला पाहिले का? तुम्हाला तिची अवस्था बघायला हवी होती. तुम्ही इतके क्रूर का झाले आहे? तुला तुझ्या बहिणीच्या स्थितीबद्दल दया येत नाही का? पण ते माझा हात धरून मला खोलीत घेऊन गेले आणि बेडवर टाकले आणि म्हणाले, मी तुला सांगतोय की लक्ष्मी, आता तू तुझी पद्धत सुधारली पाहिजे, नाहीतर मी तुला माझ्यासोबत ठेवणार नाही. उलट मी तुला घटस्फोट देईन आणि तुला माझ्या घरातून हाकलून देईन. या जगात मुलींची कमतरता नाही. मी तुझ्यासारखी दुसरी शोधेन, म्हणून स्वतःला नीट समजावून सांग. त्यांचे शब्द ऐकून मला धक्का बसला. आतापर्यंत त्यांनी माझ्या तोंडावर 2दा मारले होते, पण मी उससही सोडला नव्हता. आता त्याच्या घटस्फोटाच्या धमकीने माझे होश उडवले होते. शेवटी या खोलीत असे काय होते जे हे लोक मला पाहू देत नव्हते. पण आता मी शांत झाली. माझे घर उद्ध्वस्त होऊ शकले असते आणि मला कोणत्याही किमतीत माझे घर उद्ध्वस्त करायचे नव्हते. ती रात्र माझ्यासाठी खूप वेदनादायक होती. प्रत्येक क्षण मला माझ्या पतीने माझ्या तोंडावर दिलेल्या त्या माराची आठवण येत होती. आता मला माझ्या सासरच्यांचा प्रचंड द्वेष वाटत होता. ज्या क्षणी मी या घरात आली त्याच दिवशी मी ठरवले की मी माझ्या सासऱ्यांची खूप सेवा करेन. ते माझ्या वडिलांसारखे आहेत. मला सासू नाहीये, पण मी माझ्या सासऱ्यांना इतका आदर देईन की ते माझ्यावर खूप प्रेम करतील. पण मला माहीत नव्हते की माझे सासरे इतके वाईट व्यक्ती आहेत. मला त्यांचा तिरस्कार वाटू लागला होता. सकाळी लवकर उठून मी वळून पाहिले तर माझा नवरा खोलीत नव्हता. त्याला सकाळी उशिरा उठण्याची सवय होती, तरी मला आश्चर्य वाटले. तो यावेळी कुठे जाऊ शकतो? मी पटकन माझा चेहरा आणि हात धुतले आणि माझे कपडे बदलले. मला माझ्या नणंदबद्दल खूप दया आली. ती हे सगळं कधीपासून सहन करत होती या विचाराने माझे मन रडू लागले. मला माझ्या नवऱ्याचाही तिरस्कार होता, पण मी गप्प राहिली. मी स्वयंपाकघरात आली आणि नाश्ता बनवला. थोडा वेळ झाला होता, तोच अचानक माझा नवरा स्वयंपाकघरात आला आणि माझ्याकडे पाहून म्हणाला, लक्ष्मी, खोलीत ये, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. त्याचा आवाज ऐकून मी त्यांच्याकडे पाहिले, पण ते थांबले नाही. उलट शांतपणे खोलीत निघून गेले. मीही गॅस बंद केला आणि त्याच्या मागे खोलीत गेली. आज रविवार होता. घरी सगळे उपस्थित होते. मी खोलीत प्रवेश केला तेव्हा तो सोफ्यावर शांतपणे बसला होता. मला पाहताच त्याने मला त्याच्या शेजारी बसण्याची सूचना केली. मी खूप सावधपणे त्याच्या शेजारी बसली. मला अजूनही त्यांची भीती वाटत होती की ते विनाकारण माझ्यावर रागवतील, पण सुदैवाने ते पूर्णपणे गप्प होते आणि ही शांतता मला आणखीच घाबरवत होती. असे म्हणतात की काही शांतता ही वादळाची सुरुवात असते. काही वेळाने माझ्या पतीने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, मला माहीत आहे लक्ष्मी, काल रात्रीची गोष्ट तुझ्यासाठी खूप वाईट असेल. मला हे देखील माहीत आहे की तुझे आईवडील तुला खूप प्रेम करतात आणि त्यांनी कधीही तुझ्यावर हात उचलला नाही, पण तू मला हे करायला भाग पाडलेस. माझे वडील माझ्या बहिणीची खूप काळजी घेतात, म्हणूनच त्यांची अशी अवस्था झाली आहे. आतापासून तू असे विचार मनात ठेवू नकोस. आणि जेव्हा तू मला एवढी वाईट गोष्ट सांगितलीस तेव्हा मला राग आला, म्हणूनच मी माझे भान गमावले आणि तुला तोंडावर मारले. मग तू दुसऱ्यांदाही तीच चूक केलीस. मी तुला हे अनेकदा समजावून सांगितले आहे की बाबांना बहिणीच्या खोलीत कोणीही जाणे आवडत नाही, पण माझे बाबा म्हणतात की मी तुझ्याशी असं उद्धटपणे वागायला नको होतं. मी तुझी माफी मागतो आणि हे पुन्हा होणार नाही. मी रडत रडत माझ्या नवऱ्याला लगेच मिठी मारली
त्यांच्या माफीने माझा राग शांत झाला. ते माझ्या डोक्याला हात लावून सतत माफी मागत होते आणि मी त्यांना मिठी मारून रडत होते. मीही मोठ्या मनाने त्यांना माफ केले. लग्नापूर्वी माझे विचार खूप वेगळे होते. मी विचार केला होता की जर मी कोणत्याही व्यक्तीशी लग्न केले आणि त्याने मला मारलं तर मी अशा व्यक्तीसोबत माझे आयुष्य कधीही घालवणार नाही. पण मी तडजोड करायला सुरुवात केली होती. लग्न हे एक तडजोड होती. ज्याने तडजोड केली त्याचे जीवन सुंदर आहे आणि ज्याने तडजोड केली नाही त्याचे जीवन अत्यंत कुरूप आहे. वेळ हळूहळू जाऊ लागला आणि मी माझ्या सासऱ्यांपासून आणि नणंदपासून पूर्णपणे दूर झाली होती. मला आता त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक वाटले नाही. हा सर्व मूर्खपणा होता. मला फक्त माझ्या घरावर लक्ष ठेवायचे होते. मी माझ्या नवऱ्याची जास्त काळजी घेत होते जेणेकरून ते काहीही चुकीचे करू नये. माझे पती म्हणायचे की माझे सासरे माझ्या नणंदला मदत करतात आणि तिची काळजी घेतात. पण दिवसभरातील परिस्थितीची जाणीव फक्त मलाच होती. हे सर्व फक्त खोट्यावर आधारित कथा आहे. यामागे एक मोठे रहस्य लपलेले होते जे माझे पती, दीर आणि सासरे माझ्यापासून लपवत होते आणि मला ते जाणून घ्यायचे होते. पण सध्या मी गप्प बसली कारण जेव्हा माझे पती या प्रकरणात माझ्याशी बोलू इच्छित नव्हते तेव्हा मी त्यांची जास्त चौकशी करणे देखील आवश्यक मानले नाही. पण माझ्या मनात एक इच्छा होती की मला कळेल की या खोलीत नेमके काय चालले आहे. शेवटी माझे सासरे माझ्या नणंदसोबत काय करतात हा विचार करून मी एक संपूर्ण योजना तयार केली. मी ठरवले होते की दुपारच्या आधी मी माझे सर्व कामं संपवून माझ्या नणंदच्या खोलीत लपून राहीन आणि जेव्हा माझे सासरे माझ्या नणंदच्या खोलीत जेवण देण्यासाठी येतील तेव्हा मला कळेल की ते काय करतात आणि शेवटी मी ते रहस्य शोधून काढेन. असा विचार करून मी माझे काम लवकर संपवले आणि मी जेवणाचा ट्रे आधीच टेबलावर ठेवला होता जेणेकरून माझे सासरे येतील तेव्हा त्यांनी मला अजिबात शोधू नये. उलट त्यांना वाटेल की मी दुपारी विश्रांती घेत आहे. माझ्या सासऱ्यांना थोडा वेळ बाहेर जायची सवय होती आणि मी या वेळेचा फायदा घेतला. मी आजूबाजूला पाहिले तर घरात कोणीच नव्हते. माझे पती आणि दीर कामासाठी बाहेर गेले होते आणि माझे सासरे फिरायला गेले होते. मी माझ्या नणंदच्या खोलीचा दरवाजा खूप काळजीपूर्वक उघडला आणि समोरचे दृश्य पाहून मला धक्काच बसला. मी पूर्णपणे गप्प होती. माझ्या पावलांना असं वाटलं जणू काही माझ्या नणंदच्या शरीरातून माझा जीव गेला आहे. मला माझ्या सासऱ्यांच्या खोलीत येण्याचा आवाज ऐकू आला आणि मी लगेच वॉशरूममध्ये गेली आणि दार थोडे उघडले आणि बाहेर डोकावू लागली. मला बाहेरचे दृश्य स्पष्ट दिसत होते. थोडा वेळ झाला होता तेव्हा माझे सासरे जेवणाचा ट्रे घेऊन खोलीत आले. अचानक ते खोलीत आले आणि सोफ्यावर ट्रे ठेवला आणि चालत चालत माझ्या नणंदच्या बेडजवळ आले आणि तिला सरळ करत म्हणाले, माफ कर, आज खोलीत येण्यास थोडा उशीर झाला. हे बोलताच त्याने माझ्या नणंदच्या कपाळावर चुंबन घेतले आणि तिला मिठी मारली आणि म्हणाले, तुझी तब्येत आता कशी आहे? माझी नणंद झोपेत डोलत होती. तिने हो असे उत्तर दिले नाही किंवा नकारही दिला नाही. ती नक्कीच गाढ झोपेत होती. अचानक माझ्या सासऱ्याने तिला हलवले आणि म्हणाले. मग अचानक माझ्या नणंदने त्यांच्या चेहऱ्यावर थाप मारली आणि त्यांना तिच्या उपस्थितीपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. मी खूप घाबरलेली होती. हे सर्व काय होते? ती मुलगी असून तिच्या वडिलांवर हात उचलत होती. ही काही छोटी गोष्ट नव्हती. तर माझे सासरे लगेच रागावले आणि म्हणाले, तू नेहमीच असे करतेस आणि माझ्याकडे पाहतेस. तरीही मी प्रेम शोधण्यासाठी मूर्खासारखा तुझ्याकडे येतो. ते त्यांच्या स्वतःच्या मुलीला कोणत्या प्रकारच्या गोष्टी बोलत होते? त्यांना हे सर्व करायला लाज वाटत नाही का?
अचानक ते तिच्या ओठांकडे झुकले, तर मी लगेच माझी दिशा बदलली. खोलीत जे काही घडत होते ते माझ्या आकलनाच्या पलीकडे होते. मी यापूर्वी कधीही असे काही पाहिले नव्हते. थोड्या वेळाने मी मागे वळून पाहिले, तेव्हा माझे सासरे तिला जबरदस्तीने खायला घालण्याचा प्रयत्न करत होते, पण ती सतत त्यांचे हात झटकत होती. तिला कोणत्याही प्रकारे त्यांना तिच्या उपस्थितीपासून दूर करायचे होते, पण माझे सासरे तिच्यावर झडप घालत होते. ते अन्नाचे मोठे तुकडे बनवत होते आणि ते तिच्या तोंडात भरत होते. आणि त्यांनी जे केले ते केल्यानंतर मला पुढे काही दिसले नाही. आणि खोलीचा दरवाजा उघडला आणि मी बाहेर आली. मी त्यांच्याकडे पाहिले आणि रागाने म्हणाली, तुम्हाला लाज वाटायला हवी. ती नात्याने तुमची मुलगी आहे आणि तुम्ही तिच्याशी असे वागत आहात. तिची अवस्था बघा आणि तुमची कृती बघा. तुम्हाला तुमच्या वयाचीही पर्वा नाही. मी तोंडात जे येत होते ते बोलत राहिली. माझे सासरे इतके नीच कृत्य करू शकतात असे मी विचारही केला नव्हता. तर ते खूप रागाने माझ्याकडे पाहत म्हणाले, तुला किती काळजी आहे? माझ्या मुलाने तुला बऱ्याच वेळा समजावून सांगितले की माझ्या गोष्टींपासून दूर राहा, पण कदाचित तुला नीट समजत नाही. आज मी तुला सांगेन की मी कसा सासरा आहे. हे बोलून झाल्यावर ते माझ्या जवळ आले आणि मी ओरडून माझ्या खोलीत पळून गेली. माझे मन खूप घाबरले होते. मी काय केले होते मला काही कळत नव्हते. मी बाथरूममधून बाहेर पडायला नको होतं का? मी थोडी वाट पाहायला हवी होती का? थोडा वेळ झाला होता. अचानक त्याने माझ्या खोलीचा दरवाजा जोरात वाजवला आणि मला बाहेर येण्यास सांगितले, पण तरीही मी खोलीत बसून राहिली. मला समजले की जर मी खोलीबाहेर गेली तर माझे सासरे मला कोणत्याही किमतीत माफ करणार नाही. उलट ते माझ्याशी खूप वाईट वागतील. वेळ हळूहळू जाऊ लागला. काही क्षणांनी खोलीचा दरवाजा पुन्हा ठोठावला गेला आणि आता माझा नवरा बाहेर उभा होता. मी आत्ताच दार उघडायला हवे होते का? आणि अचानक माझ्या हृदयाने हाक मारली, हो, दार उघड आणि तुझ्या नवऱ्याला सांग की तुझे सासरे तुझ्या नणंदशी कसे वागतात. मी लगेच माझ्या मनाचे ऐकले आणि जेव्हा मी दार उघडले तेव्हा माझा धीरही माझ्यासमोर उभा होता. दोघेही खोलीत आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव हे सांगण्यासाठी पुरेसे होते की त्यांच्या वडिलांनी त्यांना सर्व परिस्थितीबद्दल सावध केले होते. दोघेही येऊन शांतपणे सोफ्यावर बसले. मी माझ्या नवऱ्याकडे पाहिले आणि काळजीने म्हणाली, तुमचे वडील तुमच्या बहिणीसोबत काय करत आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? मी काही बोलण्यापूर्वीच माझ्या दीरने सांगितले की ती आमची बहीण नाही तर आमची सावत्र आई आहे. आपण तिला जगासमोर आणत नाही. तिची मानसिक स्थिती ठीक नाही. तुम्हाला या प्रकरणात अनावश्यकपणे का पडायचे आहे आणि त्यांची खोली का गाठायची आहे? तुम्हाला एक चांगले जीवन दिले आहे. तुम्हाला प्रेम आणि आपुलकी दिली आहे. तुम्हाला मोठी वहिनी म्हणून आदर दिला जात आहे. पण असं असूनही घराच्या कामात ढवळाढवळ करण्याची तुम्हाला काय गरज आहे? माझ्या दिराचं म्हणणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. हे लोक म्हणत होते की माझी नणंद एक आजारी आहे, पण ती त्यांची सावत्र आई कशी असू शकते? आणि मग माझ्या नवऱ्याने मला जे सांगितले ते ऐकून मला खूप लाज वाटली आणि मला माझ्या स्वतःच्या विचारांवर राग येऊ लागला. माझ्या नवऱ्याने सांगितले की त्यांची एक बहीण खूप आजारी होती. त्याच धक्क्यामुळे त्यांची खरी आईही हे जग सोडून गेली. मग वडिलांनी दुसरे लग्न केले. मी आणि माझा भाऊ या नात्यासाठी तयार नव्हतो. आम्ही नकार दिला की या महिलेला आई म्हणून आम्ही स्वीकारणार नाही. पण माझ्या सासऱ्यांना या घराशिवाय राहण्यासाठी दुसरे कोणतेही ठिकाण नव्हते. त्यांनी वचन दिले होते की त्यांच्या पत्नीला एका खोलीत ते बंदिस्त केले जाईल आणि त्यांचे शब्द अशा प्रकारे खरे ठरले. जेव्हा तो तिला तिच्या आईच्या घरून
आमच्या घरी आणत होता तेव्हा तिचा खूप वाईट अपघात झाला आणि तिने तिचे मानसिक संतुलन गमावले. ती वेडी झाली होती आणि बदनामीच्या भीतीने आम्ही तिला कोणासमोर येऊ दिले नाही. तिचा आजार वाढत होता, पण आम्ही खूप असहाय्य होतो. आम्ही इच्छा असूनही तिच्यासाठी काहीही करू शकलो नाही. मी आणि भावाने मिळून निर्णय घेतला होता की आपण तिच्यावर उपचार करू, पण तिला खोलीतच बंदिस्त ठेवायचे आणि डॉक्टरांनी असेही म्हटले आहे की तिला जास्त बाहेर येऊ देऊ नये, कारण जेव्हा तिला राग येतो तेव्हा ती दुसऱ्या व्यक्तीचे डोके देखील फाडेल. म्हणूनच जेव्हा वडील तिला औषध देण्यासाठी जातात किंवा पत्नी म्हणून त्यांचा हक्क मिळवू इच्छितात तेव्हा ती रागवते आणि ओरडते. म्हणूनच तुला असा गैरसमज झाला की वडील तिच्यासोबत काहीतरी चुकीचे करत आहेत. ती आमची बहीण नाही, तर आमची सावत्र आई आहे. माझ्यासोबतही असेच काही घडले. जेव्हा मी खोलीत प्रवेश केला तेव्हा एक वृद्ध महिला बेडवर पडली होती. त्यामुळे मला धक्का बसला, पण आता सत्य कळाल्यानंतर मला दिलासा मिळाला आणि मी माझ्या पतीची आणि त्यांच्या वडिलांबद्दल इतके वाईट विचार केल्याबद्दल मी त्यांची माफी मागितली. तर मित्रांनो, कधीकधी ज्या गोष्टी आपल्या समोर दिसतात त्यामुळे आपल्या मनात अनेक वेळा गैरसमज निर्माण होतो. म्हणून आपल्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात आणि आपण नकारात्मक गोष्टींकडे वळतो. आपण कोणत्याही गोष्टीमागील सत्य जाणून घेतल्याशिवाय कोणत्याही निकषावर येऊ नये. मित्रांनो, कृपया कमेंट करून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.